मराठा आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका आणि तळमळ यासाठी स्वतः अभ्यास करत कायदेतज्ञांचे सल्ले घेऊन थेट अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले. विधिमंडळात पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाण्याचे विरोधकांना आवाहन करत मंजुरी घेतली. उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकवले. कायदेतज्ञ आणि वकिलांची फौज उभी करून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता व्हावी यासाठी बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या तळमळीने टिकवलेले आरक्षण ठाकरे सरकारच्या गलथानपणामुळे गेले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला असताना ठाकरे सरकारने वकील दिले नाहीत. एक ना अनेक घोळ घातले. आरक्षण टिकवता आले नाही. तरीही विघ्नसंतोषी प्रवृत्तीकडून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. जनहिताच्या मुद्द्यावर राजकारण न करता सर्वसंमती होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे महाराष्ट्राचे नेते हे देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांचे विरोधकही ही गोष्ट मान्य करतील. पण आजपर्यंत जातीचे राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींनी महाराष्ट्रातील सामाजिक एकोपा नासवणे सुरू केले आहे. मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे हा त्यातीलच एक भाग. मराठा आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कित्येक दशके भिजवत ठेवला. राज्यात आणि केंद्रातही काँग्रेस सरकार असताना आरक्षणासाठी काहीही केले नाही. शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही. 9 वर्षांपूर्वी केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात 58 महामोर्चे निघाले. मराठ्यांच्या आरक्षणाबाबत अतिशय संवेदनशील भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांनी पावले उचलली. अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व प्रयत्नांचा रोड मॅप देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तयार होता. मात्र शिवसेना भाजप युतीला कौल मिळूनही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हा खंजीर देवेंद्र फडणवीस यांच्या नव्हे तर मराठा समाजाच्याच पाठीत खुपसला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात कधीही मराठा समाजाबाबत प्रेम नव्हते. याचे कारण म्हणजे फडणवीस यांनी मिळवून दिलेले आरक्षण कायम राहिले आणि त्याचे संपूर्ण श्रेय फडणवीस यांना गेले. तर मराठा समाज कायमचा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहील हीच भीती शरद पवार आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला वाटत होती. मराठा समाजाची देखील मागणी आरक्षणाची आहे. मागणी योग्य आहे. मागच्या काळात आम्ही दिलं होतं ते हायकोर्टाने वैध ठरवलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेचं सरकार हे ते थांबवू शकलं नाही. पण आम्हाला विश्वास आहे की हो, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू. आणि मराठा समाजाला आरक्षण देताना ज्या प्रकारे आम्ही कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याच प्रकारे मराठा आरक्षण करता आमचं सरकार कटिबद्ध आहे. केवळ आरक्षणच नव्हे तर मराठा समाजाला आजपर्यंत कोणीही दिले नव्हते ते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दिले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला गेला. या महामंडळाकडून आतापर्यंत सुमारे 5,000 कोटींचे कर्ज वाटप झाले असून 67,000 तरुणांना याचा फायदा झाला आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना भाजप सरकारच्या काळात व फडणवीस यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू झाली. त्याचा फायदा 58,000हून अधिक मराठा विद्यार्थ्यांना झाला आहे. 2022 पर्यंत या योजनेत 500 कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली. मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकासासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी सहाय्य करण्यासाठी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच सारथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. सारथी संस्थेमार्फत आतापर्यंत सुमारे 12,000 विद्यार्थ्यांना 44.58 कोटी रुपये खर्च करून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले. रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून 27,347 मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. एमफिल व पीएचडी साठी 2,109 विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. सरकारतर्फे प्रति विद्यार्थी 20 लाख रुपये 5 वर्षांसाठी फेलोशिपसाठी अनुदान दिले जाते.
UPSCच्या तयारीसाठी मराठा समाजातील 500 मुलांसाठी दरवर्षी दिल्ली व पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येते. UPSCतील 51 उमेदवार तर वर्ग 1 व वर्ग 2 अशा एकूण 304 मराठा समाजातील विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड झाली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती सुविधा दिल्या जातात. 9वी ते 11वीतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत 23,224 विद्यार्थ्यांना 31.23 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मराठा समाजही याबाबत कृतज्ञ आहेत. मात्र काही राजकारणी मराठा समाजाला भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत.